मी सध्या कोल्हापुरातल्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या रंगमंचावर आहे। खरं तर हा रंगमंच विविध रंगांनी, विविध प्रकाश झोतांनी आणि कलाकारांनी भरलेला असायचा। मात्र याच रंगमंचावर सध्या आपण पाहिलं तर आगीमुळे मोठं नुकसान झालंय आणि हा रंगमंच संपूर्ण कोसळल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। इथल्या विंगा पाहिल्या तर विविध रंगांनी फुललेल्या असायच्या, मात्र सध्या त्या आगीच्या भस्मसात झाल्याने या जळून गेलेल्या आहेत। काल रात्री 10:30 वाजता कोल्हापुरातल्या या ऐतिहासिक संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागली आणि बघता बघता हे संपूर्ण नाट्यगृह जे आहे हे आगीच्या भस्मसात मध्ये गेलं आणि संपूर्ण नाट्यगृह जळून खाक झालेलं आहे। नाट्यगृहाच्या पाठीमागच्या बाजूला कुस्तीचा मैदान आहे। या परिसरात असणाऱ्या शेडला सुरुवातीला आग लागली आणि आगीनं संपूर्ण केशवराव भोसले नाट्यगृहाला आपल्या कवेत घेतलं आणि काही क्षणामध्ये ही आग इतकी मोठी झाली की संपूर्ण जे केशवराव भोसले नाट्यगृह आहे हे जळून खाक झालेलं आहे। संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातल्या 20 ते 22 अग्निशमन दलाचे जे बंब आहेत हे यांना पाचारण करण्यात आलं होतं। महानगरपालिकेचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान, पोलीस या सर्वांनी या आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला। मात्र आज आपण जर या केशवराव भोसले नाट्यगृहाची दृश्य पाहिलीत तर छत कोसळलेलं आहे, वरच्या खापऱ्या खाली आलेल्या आहेत आणि सध्या केवळ पत्रा सांगाडा आपल्याला शिल्लक असल्याचं पाहायला मिळतं। याच नाट्यगृहात साधारण 750 ते पावणे 800 प्रेक्षक बसण्याची ही कॅपॅसिटी होती। मात्र संपूर्ण आसन क्षमता जी आहे ही सगळे आसन जे आहेत ते सध्या जळून खाक झालेले आहेत आणि या ठिकाणी फक्त आपल्याला कोळसा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। 14 ऑक्टोबर 1915 रोजी युवराज छत्रपती राजाराम महाराज यांच्या हस्ते पॅलेस थिएटर म्हणजेच सध्याचं संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचं उद्घाटन करण्यात आलं होतं। त्यानंतर याच व्यासपीठावर अनेक अजरामर कलाकृती घडल्या, नाटकं झालीत, अनेक दिग्गज अभिनेत्यांनी या ठिकाणी आपली कला सादर केलेली आहे। याच व्यासपीठावरून अनेक कलाकार घडलेले आहेत। मात्र हे व्यासपीठ आहे, हा जो रंगमंच आहे, हा रंगमंच मात्र आता आपली अखेरची घटका मोजताना आपल्याला पाहायला मिळतोय। आज संगीत सूर्य केशवराव भोसले यांची जयंती आहे। या जयंतीच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यापासून या संपूर्ण परिसरामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्याची तयारी पूर्ण झाली होती। आज सकाळपासूनच इथं भरगच्च कार्यक्रम होणार होते, मात्र त्याच्या पूर्वसंध्येलाच या ठिकाणी आग लागली आणि केशवराव भोसले सध्या जमीनदोस्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। पश्चिम महाराष्ट्रातलं, विशेषतः कोल्हापुरातलं सर्वात मोठं थिएटर आणि शाहू महाराज असतील, राजाराम महाराज असतील यांनी कलाकारांना दिलेला आश्रयाचं ठिकाण म्हणून या पॅलेस थिएटरकडे किंवा संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाकडे पाहिलं जात होतं। मात्र हेच थिएटर आता भस्मसात झालेलं आहे, जमीनदोस्त झालेलं आहे। त्यामुळं कोल्हापूरकरांच्या डोळ्यात तर पाणी आलंय, मात्र कलाकार या ठिकाणी उशाळलेले आहेत आणि त्यांची मागणी आता एवढीच आहे की आता केशवराव भोसले नाट्यगृह तर जळालेलं आहे, जमीनदोस्त झालेलं आहे, आता कलाकारांनी जायचं कुठे, आपली कला सादर करायची कुठे। कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।